बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। सध्या अधिक महिना सुरू झालाय। या निमित्तानं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेले 3 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू होतं। होम हवन, पुण्यवाचन यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले। या अनुष्ठानाची सांगता आज देवीच्या अवभृत स्नानानं झाली। मात्र नदीच्या पाण्यात उतरलेल्या काही पुजाऱ्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्यानं ते गटांगळ्या खाऊ लागले। त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। दरम्यान महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं नदीपात्रात उतरून बुडणाऱ्या 4-5 पुजाऱ्यांना वाचवलं। या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। वेळेत धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथकानं या पुजाऱ्यांना वाचवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली। दर 3 वर्षांनी अधिक मास येतो। यावेळी 17 मे पासून अधिक महिना सुरू झालाय। या निमित्तानं श्री अंबाबाई मंदिरात हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीनं धार्मिक विधी केले जातात। या धार्मिक विधींना 22 मे पासून गरुड मंडपात सुरुवात झाली होती। 3 दिवस चाललेल्या धार्मिक अनुष्ठानाची सांगता आज सकाळी 10 वाजता देवीच्या अवभृत स्नानानं झाली। उत्सवमूर्ती पालखीतून पंचगंगा नदी तीरावर पवित्र स्नानासाठी आणली गेली। या ठिकाणी देवीला स्नान घालून पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली। दरम्यान नदीमध्ये देवीला स्नान घालत असताना पाण्याचा वेग, नदीपात्राची खोली आणि घाटाचा अंदाज श्रीपूजकांना आला नाही। यातून 4-5 श्रीपूजकांना पोहताना दम लागला आणि ते गटांगळ्या खाऊ लागले। त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। गटांगळ्या खाणाऱ्या पुजाऱ्यांना पाहून अनेकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली। दरम्यान नदीघाटावर कार्यरत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीला श्रीपूजक बचावासाठी धरू लागले। अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे श्रीपूजक आणि नदीघाटावर जमलेल्या नागरिकांबरोबरच बचाव पथकाची सुद्धा चांगलीच पाचावर धारण बसली। बोटीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडणाऱ्या श्रीपूजकांना हाताने खेचून बोटीत ओढून घेतलं। सुमारे 5 ते 10 मिनिटं हा थरार सुरू होता। बी न्यूजचे कॅमेरामन प्रशांत आयरेकर यांनी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात टिपला।